कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर माजी महिला सरपंचांचं आमरण उपोषण। सरपंचाची रिक्त जागा प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ माजी महिला सरपंचांचं आमरण उपोषण। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा। कल्याण डोंबिवली महापालिका हरित बाप्पा फलित बाप्पा उपक्रम राबवणार। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं गणेश भक्तांना पालिकेचं आवाहन। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी। बँका सुरू राहणार। शासकीय कार्यालय पुढील 3 दिवस बंद राहणार। अजानसाठी भोंग्याचा वापर करू देण्याच्या परवानगीसाठी हायकोर्टामध्ये धाव। पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 24 दर्ग्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली। न्यायालयाचे सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या। विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या। सार्वजनिक सुट्टीमुळे निर्णय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये लॅपटॉप कॅमेरे नेण्यास मनाई। मंदिराच्या गाभारा परिसरात वैद्यकीय पथक तैनात। 12 ऑगस्टला अंगारकीनिमित्त मंदिरामध्ये दर्शनासाठी विशेष व्यवस्था। भुयारी मेट्रोची अग्निसुरक्षा तपासणी सुरू होणार। सीएमआरएस पथकाला लवकरच बोलावणार। आचार्य यात्रे चौक ते कफ परेड स्थानकांच्या अग्निसुरक्षा तपासणीला सुरुवात। मेट्रो गोल्ड लाईनचा अहवाल शासनाला सादर। मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग दृष्टीपथामध्ये काही महिन्यामध्ये मंजुरी मिळेल। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचा विश्वास। 11वीच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची सक्तीची थॅलेसेमिया तपासणी करण्याचे निर्देश। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश। थॅलेसेमियामुळे महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचं पाऊल। मध्य रेल्वेच्या आंबिवली कल्याण दरम्यान प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरीची घटना। अतिक्रमणाच्या समस्या रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा रेल्वेचा निर्णय। बेकायदेशीर प्रवेश आणि छेडछाड रोखण्यास मदत होणार। आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली। पुण्यातील खडकवासल्यामध्ये काँग्रेसचं 2 दिवस निवासी चिंतन शिबिर। 11 आणि 12 तारखेला शिबिर पार पडणार। राज्यातल्या कार्यकारिणी सदस्य बैठकीला उपस्थित राहणार। भामा आसखेड जलवाहिनीला वीज खांबांचा अडथळा। पिंपरी महापालिका 300 खांब हटवणार। यासाठी तब्बल 2,31 लाख रुपये खर्च येणार। खांब हटवल्यास जलवाहिनीच्या कामाला गती येणार, पालिकेचा दावा। मुळशी धरण परिसरामध्ये साकारलं जाणार मियावाकी प्रकल्पामधील जंगल। जपानमधील अनोख्या पद्धतीचं अनुकरण पुण्याच्या मुळशी धरण परिसरामध्ये केलं जाणार। 47 एकरांवर 2,70,000 देशी वनस्पती लावल्या जाणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळेना। आतापर्यंत जवळपास 1,854 विद्यार्थ्यांनी अर्ज केला, मात्र 981 विद्यार्थ्यांनाच प्रवेश। वसतिगृहाभावी विद्यार्थ्यांची अडचण। पुणे ते नागपूर रेल्वेच्या अधिक फेऱ्या सोडण्याचा निर्णय। 8, 10 तसंच 14 ते 17 तारखेच्या दरम्यान रेल्वेच्या 6 अधिकच्या फेऱ्या। सणावारच्या पार्श्वभूमीवर निर्णय।